नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होऊ घातली असून येत्या 27 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने आपले अभ्यासू, विकासाची तळमळ असलेले, सामाजिक भान असलेले उमेदवार उभे केले आहेत। परिवर्तन पॅनल राजकारणासोबतच समस्यांची सोडवणूक करून आरमोरीत नक्कीच परिवर्तन घडवून आणेल असे मत परिवर्तन पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे। आरमोरी शहरात विविध समस्या आहेत, या समस्यांची जाण असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे। यामुळे आरमोरीतील जनता नक्कीच परिवर्तन पॅनलच्या पाठीशी उभी राहील। निवडणुकीत यश मिळाल्यास आरमोरी शहराचा कायापालट करण्यासाठी नेहमी तत्पर राहू असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। नगर परिषद निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही एक परिवर्तन पॅनल नवीन तयार केलेला आहे। त्यामध्ये आम्ही 15 उमेदवार आणि एक नगराध्यक्ष असं आम्ही लढवून राहिलो आहोत। मुख्य म्हणजे या नगर परिषदेमध्ये निवडणूक आम्ही या स्थानिक पिण्याच्या पाण्याची समस्या जी अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या आहे, मग या इकडचा काळाकोठा मोहल्ला आहे, बाजारटोली आहे, अशा अनेक ठिकाणी आणि विविध वार्डामध्ये समस्याचं माहेरघर आहे। त्यामुळे ह्या इथल्या समस्या सुटल्या पाहिजे आणि एक परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून जे बिलकुल आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत बगडे सर, हे एकदम सुशिक्षित आणि प्राध्यापक आहेत आणि सोबत त्यांच्या टीमला जेवढे बी नगरसेवकाचे उमेदवार आहेत ते सर्व सुशिक्षित आणि सामाजिक कार्यातून पुढे आलेले आहेत। त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये जे काही आरमोरी शहरातील समस्या असतील त्या समस्या सोडविण्यासाठी जेव्हा आम्ही समोर आम्हाला जनता निवडून देईलच असा विश्वास आहे, तर आम्ही ते समस्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आमच्यासोबत आमचे नेते म्हणून शेखरभाऊ मने आहेत, कौडूभाऊ सहारे आहेत, श्रीरंगभाऊ धकाते आहेत, भूषण सातव आहे, चंदू बेहरे युवा नेता आहे या आरमोरी शहरातला, त्यांच्या आणि आमच्या आणि या भाऊ लोकांच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडणूक इथे लढवून राहिलेली आहे। त्यामध्ये कल्पनाताई तिजारे महिलामधून आहेत, आमच्या इंदिरा काकू आहेत, अशा सर्व एक मोठी टीम आणि चांगली टीम या ठिकाणी निवडणूकमध्ये सज्ज झालेली आहे आणि मला वाटते जनता नक्कीच आमच्या टीमला आणि आमच्या उमेदवारांना लायक करेल आणि आम्हाला मतदान करेल। आपल्या आरमोरी शहरामध्ये आरमोरी नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे। या निवडणुकीमध्ये मी प्राध्यापक विजय बगडे नगराध्यक्ष पदाकरिता निवडणूक लढवित आहे। यामध्ये परिवर्तन पॅनलकडून मी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे। आरमोरी शहरामध्ये आमचे नेते सुरेंद्रभाऊ चंदेल, युवा नेते चंदू बेहरे, सागरभाऊ मने, शेखरभाऊ मने, असे श्रीरंगभाऊ धकाते, अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली आरमोरीमध्ये परिवर्तन पॅनलची निर्मिती करण्यात आली आणि या पॅनलमध्ये अनेक चांगले व्यक्तिमत्व नगरसेवक म्हणून, तसेच माझ्यासारख्या एका प्राध्यापकाला एक सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली। ही उमेदवारी केवळ मी सुशिक्षित आहे म्हणून देण्यात आली नाही, तर त्यांनी माझ्यामध्ये जे काही गुण हेरले असतील, शोधले असतील, त्या अनुषंगाने म्हणून आपल्या परिवर्तन पॅनलचा एक दमदार उमेदवार म्हणून त्यांनी मला पुढे केले आणि त्यांचा हा विश्वास मी ही निवडणूक जिंकून सार्थ ठरविणार आहे। कारण आपल्या आरमोरी नगरामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न, अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी आपल्याला आढळून येतात। अनेक वर्षापासून आरमोरीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे। शहरामध्ये रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, डासांचा प्रादुर्भाव आहे। अनेक वर्षापासून आपण पाहतो शहरातील नागरिकांना एक विश्रांती म्हणून किंवा एक विसावा म्हणून एखादं छोटंसं बगीचा सुद्धा नाही, तसेच मुलांना खेळण्यासाठी मैदानं नाहीत। एवढंच नव्हे तर या नगर परिषदेमध्ये अरसोडा, पालोरा, रामाळा यासारख्या गावांचा समावेश झालेला आहे आणि
यासारख्या गावाकडे जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आरमोरीपेक्षाही सर्वच प्रकारच्या सुविधांचा अभाव आहे आणि म्हणून अशा छोट्या छोट्या प्रभागामध्ये गावामध्ये अशा प्रकारच्या सुविधा करणे हे गरजेचं आहे आणि त्या सुविधा व्हाव्यात या दृष्टिकोनातून मी आणि परिवर्तन पॅनलतर्फे उभे करण्यात आलेले नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आम्ही यासाठी निवडून आल्यानंतर सतत प्रयत्नशील राहणार आहोत। माझ्यासोबत आमच्या परिवर्तन पॅनलमध्ये सौ मेघाताई मने, श्री प्रणव गजपुरे, श्री हरेंद्र मडावी, सौ कल्पनाताई तिजारे, श्री विनोद निकुरे, सौ शर्मिला मसराम, श्री योगेश देवीकर, ईश्वर हिरापुरे, कल्पना तिजारे, माणिक भोयर, सौ वर्षा वाढई, श्री तानाजी कुथे, सौ पुष्पा घरत, श्री सागर मणे, सौ स्मिता सपाटे यासारखे अनेक तळपदार आणि नव्या उमेदीचे नव्या दमाचे कार्यकर्ते नगरसेवक पदासाठी म्हणून उभे आहेत आणि आज संपूर्ण शहरातील वातावरण पाहता आम्हाला असा विश्वास वाटतोय की ही निवडणूक आम्ही सहजपणे जिंकू आणि आम्हाला ही आमची जी सर्व टीम आहे या टीमच्या माध्यमातून आणि आमच्या पॅनलच्या माध्यमातून संपूर्ण आरमोरीचे परिवर्तन घडवून आणायचे आहे। यामध्ये प्रामुख्याने राजकारणापासून ते निरनिराळ्या समस्यापर्यंत अनेक प्रकारचे परिवर्तन घडवून आणायचे असल्यामुळे यामुळेच आमच्या नेते मंडळींनी आमच्या पॅनलचं नाव परिवर्तन पॅनल हे ठेवलेलं आहे।